स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसाला सुरुवात करत आहोत। संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। आम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षाबद्ध साथ देत आहेत बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्यवर मॅडी सर महेशजी धुळे सर आपल्या सोबत, त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। आमचे तीनही लाडके ऑफिशियल पंच सर्वांचं मनापासून स्वागत। अगदी काही क्षणापूर्वी या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल पार पाडला। निश्चितच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। राज गडगेने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं। अरहम बुबेरे आणि टीमला या ठिकाणी दिलंय। मॅचला सुरुवात होतीये। पहा, मंकड विकेट डायरेक्ट दिली जाईल। कुठल्याही प्रकारचा कॉल देण्याची तुम्हाला गरज नाहीये। या अनुषंगाने हा सर्वात महत्त्वाचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। पंच डीके सर यांचा हिरवा कंदील आणि मॅच लावते सुरुवात। गेम ऑन। शेवटच्या अंतिम दिवसात आपलं सर्वांचं स्वागत। पहिलाच बॉल, पहिला चेंडू लाऊड अपील करतायत। चेंडू आपण पाहताय तर निश्चितच व्यवस्थित बॅट वरती आला नाही। सिंगल मिळतीये। एक धावेच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात झाली आहे। जबरदस्त मुकाबला। ग्रीबा 11 अर्थातच टीम मैदानावरती उतरली आहे। राज गडगे आणि सचिन केवने यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना दिलीप दादा बैकर, हर्षद दादा बैकर आणि अमोल दादा बैकर यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। त्यांना फाईट करत असताना वडनेरे रिव्हेंजर्स अभिषेक आणि राहुल एवन जोडी बदलापूर नगरीची वडनेरे रिव्हेंजर्स हा संघ मैदानाच्या आत अरहम बुबेरे याच्या नेतृत्वाखाली मैदानात सुरुवात करतोय। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली। यावेळेस हा चेंडू पहा कव्हरला, अगदी हातामध्ये होम डिलिव्हरी स्वीकारली आहे आणि निश्चितच पहिला झटका मिळत असताना ग्रीबा 11 या टीमला 440 चा झटका। बॅट्समन राज गडगे मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन। पहिल्याच बॉलवरती जलवा दाखवलाय अरहम बुबेरेनं। राज गडगेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिली मोठी विकेट मिळाली। प्रत्येक विकेटसाठी क्लाउड 9 अन्वित वडनेरे यांच्या वतीनं, एक विकेटसाठी अन्वित वडनेरे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी क्लाउड 9 या ठिकाणी एनर्जी ड्रिंक दिलं जाईल प्रत्येक एका विकेटसाठी। अरहमनं ते निश्चितच बक्षीस या ठिकाणी पटकावलेलं आहे। आणि विकेट हॅट्रिकसाठी संघाचे संघ मालक राहुल दादा वडनेरे यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक। उन्हाचा दाह आहे, उन्हाची काहील आपण सर्वजण या ठिकाणी नक्कीच अनुभवतो आहोत। दुपारचं सत्र हळूहळू सरलंय, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करतोय आणि निश्चितच संध्याकाळची मंद मंद हवा आपल्याला पाहायला मिळतीये। मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला जगन्नाथ क्रीडा संकुलाचं अतिशय देखणं आणि सुंदर स्वरूप पाहायला मिळेल। शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत। दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपण सर्वांनी एन्जॉय केली। बदलापूर नगरीतील प्रत्येक खेळाडूला मानाचं, हक्काचं आणि प्रेमाचं व्यासपीठ या ठिकाणी उभं करून देण्याचं काम शैलेश वडनेरे साहेबांनी केलं आणि त्यांच्या सुपीक संकल्पनेतून स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये। कदाचित इथे संधी होती आणि ही संधी गमावली आहे।
एक धाव मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. एक धावेच्या मदतीनं 2 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अर्थातच राजनं टॉस जिंकला आणि प्रथम या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. ग्रीवा 11 त्यांना फाईट करत असताना वडनेरे रिव्हेंजर्स या दोन संघांच्या दरम्यान हा जबरदस्त महामुकाबला मैदानावरती सुरू झालाय. शेवटच्या अंतिम दिवसात प्रेक्षक राजाची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळेस फुलटो चेंडू आहे ऑन साइडला. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी उत्कृष्ट फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ अगदी आपण पाहताय तर शांत संयमी राहिला आहे. एक षटकाचा अंत झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात 1 बाद 3 धावा. बदलापूर सिटी मध्ये उत्सादन आणला. शैले दादा फाउंडेशनचा साथ क्रिकेट मध्ये पेटला ज्वालामुखी आज. मैदानावर रण रंगला. बॅट बॉलचा खेळ दणक्यात झाला. महेंद्र धुळे सचिन धुळे पुढे टीम घेऊन उभे मैदानात पुढे. घाम गाळून स्वप्न जिंकायचं. प्रत्येक रन साठी झुंज द्यायचं. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. एक षटकामध्ये धावा बनल्या 3. अतिशय दर्जेदार आणि हा दमदार सोहळा पार पडतोय. बदलापूर नगरीची आन बान शान. बदलापूर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आहोत. पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महारणसंग्राम या ठिकाणी पार पडत असताना जबरदस्त काटेकी टक्कर. आजच्या या रेग्युलर पोल मधली ही पहिली मॅच. दोन्ही संघांचं आणि संघ मालकांचं आपण विशेष कौतुक करूयात. त्यांनी आपले दोनही संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी मैदानावरती उतरवले. लवकरात लवकर मॅच कशी चालू होईल यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. दोन्ही संघ मालकांचं आणि कॅप्टन आणि त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. BPL मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा स्वप्न पाहिलं शैलेश वडनेरे साहेबांनी आणि यस सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य ग्रीवा 11 संघाचे संघ मालक सन्मान्य हर्षदजी दिलीप बैकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या सन्मान त्याच्या समवेत सन्मान्य पंकजी नवले आपले मनपूर्वक स्वागत. मॅचला सुरुवात झाली आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. आणि हा गोलंदाज आपण पाहतो लेफ्ट आर्म सीमर मुशरफ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू मॅडी सर. मुशरफ बुबेरे आलाय. पहिलाच बॉल अप्रतिम फटका. जबरदस्त प्रहार करत असताना चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात करत असताना दे धमाका सिक्सर. कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश दादा वडनेरे साहेबांनी स्वप्न पाहिलं. शैलेश वडनेरे फाउंडेशन अंतर्गत आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअरची मदत मिळाली. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं हे जबरदस्त आयोजन शैलेश वडनेरे साहेबांनी या ठिकाणी दाखवलं आणि यशस्वी करून दाखवलं. यासाठी निश्चितच साहेबांचं मनापासून आपण कौतुक करूयात. बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक शैलेश वडनेरे साहेबांचं सातत्यानं आपण गुणगौरव करत आहोत. ज्यांच्या स्वप्नातून साकार होत असताना हा BPLचा थरार दुसऱ्या पर्वात आपण आहोत. सुरुवातीला आपण पहिलं पर्व गेल्या वर्षीच्या हंगामात दिवस फॉर्मॅटमध्ये पाहिलं. अर्थातच ते सुद्धा एक यशस्वी पर्व. यावर्षी नवीन हंगामात नवीन रंगारूपामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतीये. निश्चितच जबरदस्त हे आयोजन. पहिल्या दिवसापासून अगदी प्रेमानं खेळीमेळीच्या वातावरणात सर्व बदलापुरातील खेळाडूंना इथे संधी मिळावी आणि आपलं कौशल्य आणि कसब दाखवण्याची चुणूक या ठिकाणी दाखवण्याची संधी मिळाली. निश्चित सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उभं करून दिलंय
शैलेश वडनेरे साहेबांचं विशेष कौतुक आपण आजच्या दिवसामध्ये केलंच पाहिजे मित्रांनो. षटक क्रमांक 2 अरहम बुबेरे, उमर 11 गोरेगाव संघाचा सुपरस्टार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पायावरती फ्लिक केलाय, नो लुक स्ट्रोक, फिल्डर मिड विकेटला झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना दुसरा झटका. अरहमनं पहिली विकेट मिळवली आणि ही दुसरी विकेट या ठिकाणी मुशर्रफच्या माध्यमातून उमर 11 गोरेगाव संघाचे 2 गोलंदाज करिश्मा करतायत. दुसरा झटका. अमित कदम या ठिकाणी मैदान सोडतोय. निश्चितच आपण पाहिलं तर फटका सुंदर होता. पायावरती चेंडू, मुशर्रफ बुबेरे सारखा मातब्बर गोलंदाज, जादूगार. इथे आपण पाहताय तर पायावरती बॉल होता, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न प्रेम धुळेनं सीमारेषेवरती एक जबरदस्त झेल टिपला. प्रेम धुळे अर्थातच जय हनुमान जोवेली संघाचा हा खेळाडू आहे. इथे आपण पाहताय तर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना एक सुंदर झेल त्यानं टिपलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे मार्गस्थ असताना धावफलकावरती टोटल 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन केवने आलाय. जय हनुमान ढवळेपाडा संघाचा सुपरस्टार, या संघाचा आयकॉन प्लेअर. जिम्मेदारी फार मोठी. नंबर 4 वरती बॅटिंग करत असताना लाऊडापील अतिशय दर्जेदार गोलंदाजी. मुशर्रफ बुबेरे हा एक जादूगार आहे. ज्या ज्या वेळेला त्याला तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताय त्या वेळेला नक्कीच त्याच्या गोलंदाजीचा करिश्मा तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. ज्या ज्या वेळेला मुशर्रफ गोलंदाजी करतोय त्याच्या प्रेमात तुम्ही जरूर पडत असता. या सन्मान श्री गणेश ज्वेलर्सचे सर्व सन्मान्य शैलेशजी सोनार साहेबांसाठी कडे आगमन झालेले आपले बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. मैस्टाविक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल असं वाटलं होतं. उंची गाठली आहे परंतु लांबी देखील तितकीच गाठली आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय सचिन केवणे, आयकॉन खेळाडू. त्याच्या बॅट मधून आला BPL षटका. सो मच बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज अरहम बुबेरे सुरुवातीच्या पहिल्या षटकात पाहायला मिळाला, त्यानं सुद्धा उत्तम गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी इथे आपण पाहताय मुशर्रफच्या खांद्यावरती. तो सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. बॅटिंग करत असताना सचिन केवनेनं लगेचच कमबॅक केलंय. आउट स्विंगिंग डिलिव्हरी. विकेट किपरनं कदाचित हा झेल सोडलाय की काय, ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन या ठिकाणी करायला सुरुवात केली होती, ज्या पद्धतीचं आपण पाहताय अग्रेशन, ज्या पद्धतीचं इथे आपण पाहताय ते निश्चितच डोक्याला हात लावले असं वाटलं. कदाचित बॅटची एज होती. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल बनल्यात एकंदरीत 2 गडी बाद 18 धावा. 18 ऑन बोर्ड. थँक्यू सो मच. जय शिवराय. भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा भगवी पताका छत्रपती शिवरायांनी खांद्यावरती घेतली आणि आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या विचारांनी आणि प्रेरणेनं या ठिकाणी आपण सर्वजण जगतो आहोत. इथे आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपला. या षटकासाठी 6 मिनिटं खर्च झालेली आहेत. वेळेच्या बाबतीत आपल्याला सर्वांना सहकार्य करावं लागेल. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यात मित्रांनो गेलेला पैसा तुम्ही दिवस रात्र कष्ट करून मिळवू शकता, मात्र आयुष्यातून निघून गेलेला एक क्षण तुम्ही कोट्यावधी रुपये जरी खर्च केले
तरी सुद्धा मिळत नसतो. या दृष्टिकोनातून वेळेची काळजी घेणं आपल्याला सर्वांना बंधनकारक असेल. शेवटची अंतिम रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला सर्वांना वेळेच्या बाबतीमध्ये कटिबद्ध राहावं लागेल. अरहम भुबेरे षटक क्रमांक 3. यावेळेस ओव्हरपिच फटका दमदार प्रॉपर टायमिंग चेंडू सीमा पार धावा मिळतील 6. हा BPL षटकार. दुसरा सिक्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानात पेश करत असताना 6 धावांची मदत धावफलकाला करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर कमबॅकची गरज, कमबॅक डिलिव्हरी यासाठी ओळख आहे अरहमची. सुंदर चेंडू, गती आणि उंचीवरती चांगलं नियंत्रण ठेवलं. अगदी आपण पाहताय तर फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आणि हा अनप्लेएबल चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर संमिश्र सुरुवात. तिसऱ्या षटकाची सुरुवात खणखणीत झाली, सिक्सर आला. टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत 24 धावा धावफलकावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अरहम समोरच्या दिशेला पुढे सरसावलाय. ऑन साइडला फुलटॉस घेऊन खेळलेला फटका ऑन ड्राईव्ह सिंगल मिळतीये. एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला करतील. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 25 या आकड्यावरती. 5 षटकांचा सामना. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सचिन केवने आणि साथ देत असताना सलामीवीर फलंदाज विरेश राठोड हे 2 टॉपचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. 2 जेन्युइन जबरदस्त लेफ्ट हँडेड बॅट्समन. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढलं सचिन केवने. ढवळेपाडा वागणी बदलापूरचा बायकर मॅन म्हणून ज्याला संबोधलं जातं, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून गेली कित्येक वर्ष या परिसराचं क्रिकेट आणि ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट ज्यानं गाजवलं. व्यावसायिक दर्जाचा एक फार मोठा खेळाडू. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन मैदानावरती सलामीसाठी उतरवलाय. ग्रीवा 11 या टीम साठी बॅटिंग करत असताना विरेश राठोड हा मैदानात स्ट्राइक वरती तयार. लेफ्ट हँडेड बॅट्समन अरहम टू विरेश. इथे इनसाइड आउट फटका खेळलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूचा ताबा घेत असताना चांगली नजर विरेशची पाहायला मिळतीये. एक टिपिकल लेदरचा प्लेअर म्हणून तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ मैदानात पेश करतोय विरेश राठोड. त्याला निश्चितच साथ देत असताना सचिन केवने. या जोडीला मात्र ही संपूर्ण जिम्मेदारी स्वीकारायची आहे. ग्रीवा 11 या टीमला एक सन्मानजनक धावसंख्या बनवून द्यायची आहे. या अनुषंगाने हा सामना अतिशय महत्वाचा. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा. आजच्या रेग्युलर पोल मधली ही पहिली मॅच मैदानावरती सादर होते. रणवे मध्ये अडथळा. गोलंदाज अरहम भुबेरे संघाचा आयकॉन प्लेअर. निश्चितच आपण पाहताय तर वडनेरे रिव्हेंजर्स यांनी विश्वास दाखवला. राहुल दादा आणि त्याचबरोबर आपण पाहताय तर अभिषेक वडनेरे या दोनही संघ मालकांनी विश्वास दाखवलाय आणि निश्चितच हा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवावा लागेल. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. सांघिक तिसरं षटक मार्गस्थ असताना ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. इथे आपण पाहताय रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अरहम तयार होत असताना अरहम टू सचिन केवने. याच परिसरातील 2 मातब्बर खेळाडूंच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. बॅटची काढा, झेलची संधी आणि मैदानावरती गोल्डन विकेट मिळवत असताना अरहम बुबेरे. शांत संयमी सेलिब्रेशन. सचिन केवरेने सोडले मैदान आणि लागलाय हा 440 चा मोठा झटका. धन्यवाद, थैंक यू सो मच. लाखों दुखों की वजह
सचिन केवनेची विकेट आणि निश्चितच अरहमच्या या विकेटसाठी सरफराज भाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. निश्चितच ही महत्वाची विकेट होती. सचिन केवने जेवढा वेळ मैदानात राहील तेवढा वेळ समोरच्या संघासाठी नेहमी डोकेदुखी असते. ड्रिंक्स ब्रेकचा समय अगदी काही क्षणाचा पाणी पिण्यासाठी वेळ आपण देत आहोत. निश्चितच मैदानावरती पाणी पाठवलं जाईल आणि स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी काही क्षणाचा वेळ आपण देतोय. प्रेक्षकांच्या आणि सर्व उपस्थितांच्या या ठिकाणी मनोरंजनासाठी विवी साऊंडची सुमधुर धून. पण जो आला रे आला शैले दादा फाउंडेशनचा साथ क्रिकेट मध्ये भेटला ज्वालामुखी आज मैदानावर रण रंगला बॅट बॉलचा खेळ दणक्यात झाला महेंद्र धुळे सचिन धुळे पुढे टीम घेऊन उभे मैदानात पुढे काम गाळून स्वप्न जिंकायचं प्रत्येक रन साठी झुंज द्यायचं बदलापूर सिटीचा अभिमान उंचवायचा बीपीएलचा झेंडा फडकवायचा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच. पहा अरहमचं कौतुक आपण सातत्यानं करतोय. पहिलं षटक सुद्धा वेळेत टाकलं. हे षटक सुद्धा बरोबर 4 मिनिटात टाकलंय. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी झालेला आहे आणि निश्चितच एक काटेकी टक्कर मैदानावरती पेश होत असताना 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती जमल्यात त्या 27 धावा. 9.00 ची सरासरी 27 धावा धावफलकावरती जोडल्यात. चला स्पीडअप करा. सर्वांना आज मात्र वेळेच्या बाबतीत आपल्याला सर्व सहकार्य करावं लागेल. इथं आल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मैदान मिळेल. इथं आल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन मिळेल. इथं आल्यानंतर शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून भरपूर प्रेम भरपूर सहकार्य भरपूर तुम्हाला या ठिकाणी या सर्व गोष्टींच्या बाबतीत सहकार्य केलं जाईल. मात्र वेळेच्या बाबतीत तुम्हाला 1 मिनिटाचं ही सहकार्य आजच्या दिवसात मित्रांनो केलं जाणार नाही. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करणं बंधनकारक असेल. सर्वांनी कटिबद्ध असणं या ठिकाणी बंधनकारक असेल. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा बनल्यात. 9.00 ची सरासरी. दिलीप दादा बैकर हर्षद दादा बैकर अमोल दादा बैकर साहेबांच्या माध्यमातून बांधला गेलेला संघ आहे ग्रीवा 11. राज गडगे आणि सचिन केवने आयकॉन प्लेयर मैदानाच्या बाहेर गेलेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये धावा किती बनतील हा एक प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे. या सन्माननीय हनुमानजी तुपे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आणि सन्माननीय सुधीरजी देशमुख साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाज सज्जत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. प्रथमेश आलाय. प्रथमेश केवने कट केलाय. फटका सुंदर खेळला. फिल्डर पासून दूर ठेवलंय. सीमारेषेच्या जवळ पकडून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्लासिकल फटका बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहताय तर स्क्वेअर केटचा एक जबरदस्त देखना स्ट्रोक. मात्र धावा मिळत आहेत 2. सुंदर फिल्डिंग सीमारेषेवरती 2 धावांची मदत मिळते. धावफलकावरती टोटल जर नजर मारली तर पाहायला मिळत आहे 29 धावा. प्रथमेश केवने डवळेपाडा गावचा हा अजून एक सुपरस्टार गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. इथे आपण पाहताय तर 4थ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. पहिल्या बॉलवरती 2 येत आहेत. विरेश राठोड अजूनही मैदानावरती तळ टोकून फलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट इनसाइड आउट. फटका सुंदर आहे. प्रेम धुळेनं अडवण्याचा प्रयत्न केलाय. एका हाताला चटका देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. थँक्यू सो मच. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बीपीएल 4 धावा मिळत आहे. स्कोअर कार्ड वरती टोटल जर आपण पाहिली तर पाहायला मिळत आहे 33 धावा. 33 ऑन बोर्ड. प्रथमेश राईट मोर द विकेट. फटका फसलाय. स्विच इटचा अटेम्प्ट
अनसक्सेसफुल फिल्डर चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी विरेश राठोडचा खेळ. विकेट डाऊन. मच्छिंद्रने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद. या ठिकाणी दुःखास आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अभिषेक शेल्टरचे सर्वे सर्वा अभिषेकजी वडनेरे आणि आज ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय वडनेरे रिव्हेंजर्सच्या नावानं त्या संघाचे संघ मालक त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि त्यांच्या साथीनं मेहुल माने आपले मनपूर्वक स्वागत. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी टीम ग्रीवा 11 संघाला लागलेला आहे आणि मच्छिंद्र गायकरने टिपलेला सुंदर झेल. इथे मिळते विकेट प्रथमेश केवणेला. चौथं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच आपण पाहताय धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर पाहायला मिळत आहे 33 धावा. 33 ऑन बोर्ड. 33 धावा इथे धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच जबरदस्त महामुकाबला दोन्ही टीमच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. एका बाजूने ग्रीवा 11 दिलीप दादा बैकर, हर्षद बैकर आणि अमोलजी बैकर यांच्या माध्यमातून टीम मैदानात उतरवली आहे. दुसऱ्या बाजूने वडनेरे रिव्हेंजर्स अभिषेक बैकर आणि अभिषेक वडनेरे आणि राहुल वडनेरे. अर्थातच जबरदस्त टीम वडनेरे रिव्हेंजर्स. दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. बिग फाईट मुकाबला. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे प्रगती पथावरती असताना प्रथमेश केवने गोलंदाजी करतोय आणि त्याला लाभलेलं सुयश तुम्ही पाहिलंय. न्यू बॅटर आकाश सावंत आलाय. फटका सुंदर आहे. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सेट होऊन आलाय मैदानात आणि पहिल्याच बॉलवरती मिळत आहे धावा. 4-4-4 हा चौकार. हा चौकार मिळतोय संजीवनी प्रदान करून देत असताना धावफलकाला गती आणि उंची या ठिकाणी देण्याचं काम या चौकारानं जरूर केलं. निश्चितच मिळालेल्या 4 धावा. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं. टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत 37 या धावा संख्येवरती. ओव्हर नंबर 4. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस उंच लांब आणि निश्चितच सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना उत्तुंग भरारी घेणारा हा कडक बेधडक हिट आकाश सावंत याच्या बॅटमधनं हा जबरदस्त प्रहार. ग्रीवा 11 ब्रँडेड षटकार. पहिल्या बॉलवरती सिक्सर. त्याच्यानंतर पहिल्या बॉलवर 4 त्यानंतर 6. इथे आपण पाहताय 2 चेंडूवरती 10 धावा वसूल करत असताना मैदानावरती आल्या आल्या आकाश सावंतनं या ठिकाणी आपण पाहताय तर इरादे स्पष्ट केलेत आणि धावफलकाला उंची आणि गती मिळवून देण्याचं काम तो करतोय. टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती 43 धावा. 43 ऑन बोर्ड. जबरदस्त बॅटिंग करतायत ग्रीवा 11 या टीम साठी. अगदी आपण पाहताय तर फिनिश करून देण्याचं काम या ठिकाणी करत असताना 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. गोलंदाज प्रथमेश केवने जो निश्चितच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला त्याला सुद्धा इथे विचारात पाडलंय. जय हनुमान ढवळेपाडा संघासाठी खेळत असताना चांगला खेळ सातत्यानं त्याचा राहिलाय. या षटकाची सुरुवात त्यानं चांगली केली. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने प्रथमेश केवने गोलंदाजी करतोय तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आकाश सावंत स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा आकाश आणि आकाश यांचं जबरदस्त नातं तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॉग स्वीपचा अंदाज. हवाई हल्ला करत असताना अनऑर्थोडॉक्स स्ट्रोकला इथे इम्प्लिमेंट केलं. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना बेधडक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. या सिक्सरच्या मदतीने धावफलकाला एक जबरदस्त उभारी मिळतीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना आकाश सावंत मैदानात.
4 षटकांचा खेळ इथे मार्गस्थ होता तो संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे तब्बल 49 धावा. 49 ऑन बोर्ड. 49 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करत असताना आकाश सावंत बॅटिंगसाठी मैदानावरती आला. ग्रेट फिनिशरची भूमिका अदा करण्याचं काम त्याच्याकडे होतं आणि 3 चेंडूंवरती तुटून पडलाय. 2 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार. त्यात 49 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पेश केली जाते. ग्रीवा 11 कंप्लीट पॅकेज असणारी टीम आहे. एकाहून एक चांगल्या दर्जाचा बॅट्समनचा भरणा या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना वीरेश राठोडनं राजनं थोडंसं निराश केलं. त्याला साथ देण्यासाठी आलेला अमित कदम ज्याच्या बॅटमधनं सिंगल आली तो सुद्धा मैदानाच्या बाहेर. सचिन केवरे मैदानात बॅटिंग करण्यासाठी आला. 1 षटकाराच्या मदतीनं 9 धावा त्यानं बनवल्या आणि दिनेश वाघ जो मैदानावरती साथ देण्यासाठी आलाय त्याला खातं खोलायचंय. आकाश सावंत आणि दिनेश वाघ 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. या षटकाचा विचार केला तर अजूनही 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि तब्बल 49 धावा इथे जोडल्यात. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक कल्पेश कुलकर्णीच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर कमबॅकची गरज आहे. धावा वेगानं बनतायत. इथे आपण पाहताय डीके सर आमच्याकडे वळाले सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळतीये आणि या 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून गती देण्याचं काम करतायत. 50 अप 50 धावा धावफलकावरती जोडल्यात. ग्रीवा 11 या टीमची धावसंख्या 50 सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना लास्ट ओव्हर इथे सुद्धा पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही आणि निश्चितच 1च धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. लेग बाईची सिंगल मिळतीये. धावफलकावरती 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. ते टोटल जाऊन पोहोचेल 51 वरती. शेवटच्या षटकात कल्पेश कुलकर्णी गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वाईट त्यानंतर इथे लेग बाईची सिंगल. एकंदरीत 1 चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर वैध फेकलाय. फक्त धाव खर्च केली आहे 1. षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम निर्णायक कल्पेश कुलकर्णी. स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती आकाश सावंत ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं 3 चेंडू आल्यात 16 धावा. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण जारी आहे. सीमारेषेवरती काय जबरदस्त कमिटमेंट. 100% फट. हवेत उंच उडाला. चेंडूला आतमध्ये थांबवलं. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. फार मोठा अपघात या ठिकाणी घडलाय आणि किरण या ठिकाणी आपण दाखवलंय जबरदस्त चित्र. फलंदाज मैदानाच्या बाहेर. चेक करायचंय सीमारेषेवरती. सीमारेषेवरती चेक केलं जाईल. त्या ठिकाणी जर वैध चेंडू अडवला असेल तर निश्चितच इथे विकेट मिळेल. जर चेंडू अडवत असताना फिल्डर सीमारेषेच्या बाहेर किरण जर गेला असेल तर निश्चित आपण पाहिलं तर या चेंडूवरती काय घडेल आपल्याला पाहायचंय. फलंदाज जरूर मैदानाच्या बाहेर येत आहेत. सेफली अडवलंय. फलंदाज बाद होत आहेत. बिग विकेट बिग लॉस. मोठा झटका ग्रीवा 11 टीमला. फलंदाज बाद. रनआउट. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकात आपण आहोत आणि 5 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित BPL बदलापूर प्रीमियर लीग शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये बदलापूर नगरीची मान अभिमान सन्मान वाढवणारी स्पर्धा या ठिकाणी पार पडत असताना BPL एका बाजूने ग्रीवा 11 दुसऱ्या बाजूने वडनेरे रिव्हेंजर्स. फटका आपण पाहताय बॅटला कडा लागलीये. सीमारेषेच्या जवळ थर्डमॅनला फिल्डर आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना बॅट्समनला दिलाय चले जावचा नारा. विकेट डाऊन.
ठिकाणी शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅडी सर, पुढच्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी टॉसचा कॉल देऊयात. षटक क्रमांक 5, शेवटचा अंतिम निर्णायक, लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये आपण हा खेळ पाहताय. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी मयूर जाधव आलाय, उजव्या हाताचा फलंदाज. इथे आपण पाहताय ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी एक सिंगल धाव इथे पूर्ण केली. स्कोरबोर्ड वरती एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती एका धावेची बढत मिळतीये. 4 षटकामध्ये 49 धावा आपण पाहिल्या. 5व्या षटकाला सुरुवात करत असताना उत्कृष्ट गोलंदाजी कल्पेश कुलकर्णीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतीये. जबरदस्त खेळ दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहताय तर भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली जात आहे. बॅटिंग करत असताना मयूर जाधव आणि त्याला साथ देत असताना आहा शेख हे दोन फलंदाज. लेफ्ट हँडेड युवा यंगस्टर स्ट्रायकिंग एंड वरती फिनिशिंग टच देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल का? शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना कल्पेश कुलकर्णी अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत. धावांसाठी 1-1 या शेवटच्या षटकात तुम्ही पाहिली आहे. स्कोरबोर्ड वरती टोटल बनल्या 54 धावा. निश्चितच उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला स्पीडअप करा. आपण यावेळेस चांगला चेंडू पाहताय. कल्पेशच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. अंपायर रिव्ह्यू चेक करायचंय. व्हाईट बॉल साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. अंपायरला दिसलं नाही. गोलंदाज अगदी त्यांच्या समोर आलाय आणि यावेळी चेक केलं जाईल. कुणाल पेनकर सर आम्हाला जोडले जात आहेत. व्हाईट बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. नेक्स्ट मॅच गावदेवी स्टार्स आणि के वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल या ठिकाणी प्रगती पथावरती. बॉलर तयार. कल्पेश, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी केली कल्पेशनं. इथे आपण पाहताय चूक केली आहे आणि या चुकीचं रूपांतर सिंगल मध्ये होत आहे. 5 षटकांचा खेळ इथे पाहता पाहता संपलाय आणि 5 षटकात ग्रीवा 11 या टीमनं बनवलं टोटल जर आपण पाहिलं तर एकंदरीत 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. वडनेरे रिव्हेंजर्स या टीमसाठी 56 धावांचं टार्गेट.
टॉस केला जाईल. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानावरती सादर होईल. गावदेवी 11 अर्थातच अजयदादा जमदरे साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गौरव म्हात्रे आणि त्यांना फाईट करत असताना KK 11 या टीमचा कॅप्टन अर्थातच उमेश सिंग आपण या संभाजी शिंदे आणि दिनेशजी भोईर या मान्यवरांच्या माध्यमातून संघ या ठिकाणी प्रस्तुत केलाय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. गावदेवी आणि KK वॉरियर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. अजयजी जमदरे यांचा संघ, गौरव म्हात्रे स्वतः कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे संभाजीदादा शिंदे आणि दिनेशजी भोईर प्रस्तुत KK वॉरियर या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. उमेश सिंग दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. मान्यवर हनुमंत दादा तुपे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले गेलेत. हनुमंत दादा तुपे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. एका बाजूनं उमेश सिंग KK वॉरियर्स आणि त्यांच्या समोर फाईट करत असताना गावदेवी स्पोर्ट्स अर्थातच अजयदादा जमदोरे प्रस्तुत, गौरव म्हात्रे कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. महत्वाची मॅच असेल. आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना या ठिकाणी पार पडेल. पहिली मॅच सुद्धा दर्जेदार पार पडतीये. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. हनुमंत दादा तुपे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीचा कौल पार पडतोय. KK वॉरियर्स आणि गावदेवी स्पोर्ट्स, गावदेवी स्टार्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. छापा आणि काटा असा या ठिकाणी कॉल असेल. उमेश सिंग यांचा कॉल छापा कॉल आहे आणि यस छापा आलाय. उमेश टॉस जिंकला, काय निर्णय घेत आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 5 षटकांची मॅच आहे. बदलापूरचं क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलंय. कसा स्क्वॉड आहे आणि कशा पद्धतीने खेळ असेल आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हम लोग का रेगुलर स्क्वाड है जो हम लोग डेली खेलते हैं और ये ग्राउंड काफ़ी अच्छा, हम लोग इधर ही प्रैक्टिस करते हैं. और खासा करके शैलेश दादा ने जो हम लोग को ये दिया है मंच, वो काफ़ी अच्छा यूटिलाइज करने का कोशिश करेंगे हम लोग. जरूर जरूर. शैलेश दादा वडनेरे एक काफी दिलखुलास व्यक्तिमत्व है. सबके लिए एक काफी अच्छा प्लेटफॉर्म यहाँ पे खड़ा किया है. उनके लिए क्या कहेंगे? काफ़ी मैं धन्यवाद ही दे सकता हूँ, उससे ज़्यादा और कुछ नहीं कर सकता. जरूर जरूर. बहुत सारी शुभकामनाएं होगी. 5 ओवर की मैच है. कैसे स्ट्रैटेजी रहेगी? 5 ओवर में कितनी रन तक रोकने का प्रयास रहेगा? हम लोग अपना गेम खेलेंगे. गेम क्रिकेट है, हार जीत लगा रहता है. अपने 60 रन के इधर जाएंगे हम. उमेश भाई इस साल मैदान के अंदर उतर रहे. जगन्नाथ क्रीडा संकुल का ये मैदान है, काफी अच्छा यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया है. कौन कौन से यंगस्टर प्लेयर है जिनको आप यहाँ पे चांस देना चाहेंगे? हमारे में सब रेगुलर ही प्लेयर है, यंगस्टर नहीं है, सब सेम, हम लोग सेम एज के ही सारे प्लेयर हमारे. यस यस. बहुत सारी शुभकामनाएं. 5 ओव्हर की मॅच आहे. निश्चितच 5 षटकांच्या मॅच मध्ये इथे KK वॉरियर टीमने टॉस जिंकला. इथे फिल्डिंग स्वीकारलेली आहे. गौरव या मैदानाचा आणि बदला फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बॅटिंग स्वीकारलेली आहे. निश्चितच 5 ओव्हरची मॅच आहे. गौरव कशा पद्धतीने मैदानात उतरतोय, कशा पद्धतीने तुझा स्क्वॉड आहे? एक आपुलकीचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न तुझ्यासाठी सुद्धा. शैलेश दादा वडनेरे साहेबांनी जे प्लॅटफॉर्म आपल्या बदलापूरच्या ग्रामीणच्या खेळाडूंना दिलंय त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप चांगला आहे सगळ्या प्लेयरांसाठी. गौरव एक अतिशय नामवंत खेळाडू आहे. लेदरचा एक उत्कृष्ट प्लेयर आहे. जरूर आपण पाहताय तर
बोलतो कमी, मात्र मैदानावरती त्याची बॅट चांगली बोलत असते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. के वॉरियर या टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग स्वीकारलेली आहे. गौरव म्हात्रे आणि टीमला दिलंय अर्थातच फिल्डिंगचं पाचारण. दोन्ही टीमला शुभेच्छा. मैदानावरती विद्यमान सामना प्रस्तुत होतोय. बिग फाईट मॅच आणि समालोचन कक्षामधून आपल्या सोबत बदलापूरची मुलुक मैदानी तोप धडकत असताना बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मान्यवर महेश धुळे सर, मॅडे सर आपल्या सोबत. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. मॅचला सुरुवात होतीये. खरं तर आपण पाहतो पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ खेळतोय वडनेरे रेव्हेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ग्रीवा 11. या दोन संघांदरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं. पूर्वार्धामध्ये 55 धावा बनवल्या आणि सध्या वडनेरे रिव्हेंजर्स संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मोहम्मद भुबेरे आणि त्याच्या साथीनं कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम या नावाने परिचित असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. डावखुरा हाताचा विस्फोटक फलंदाज. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज यश कडवला तुम्ही पाहतायत चांगली गोलंदाजी करताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकात पहिला बॉल डॉट नंतर घेतलेली एक चिकी सिंगल लेग बायच्या स्वरूपात. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. बदलापूर प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण आहोत. शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय यश कडव. सध्या लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल. 56 धाबांचा पहिला समाजमध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय आणि त्या धाबा चेस करण्यासाठी सज्ज आहे सध्या तरी वडनेरे रेव्हेंजर्स. हो अर्ली बॅट स्विंग, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा आपण पाहतोय सध्या स्ट्राईक एंड आलेले आहेत मोहम्मद बुबेरे आणि पहिलाच बॉल डॉट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या बॅटर्स कल्पेशने या डावाची सुरुवात केली आहे. पहिला डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट देखील पाहायला मिळाला आणि तशी सुरुवात आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आल्यानंतर मोहम्मद बुबेरीची देखील आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा ओढण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण 56 धावांचं टार्गेट सुरुवात आणि या सुरुवातीलाच अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा जर तुम्ही उचलला तर येणाऱ्या काही षटकामध्ये तुम्हाला धावा जमवण्यासाठी सोपं जाईल. ही स्ट्रॅटर्जी सध्या तरी आखावी लागणार आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज आपण पाहतो सज्ज यश कडव. सिद्धिविनायक इनगाव संघासाठी जबरदस्त कामगिरी या सीझन मध्ये या गोलंदाजाने केलेली आहे आणि सध्या तरी पहिल्या षटकाची जबाबदारी टीम ग्रीवा 11 संघाच्या वतीनं त्याच्यावरती देण्यात आलेली आहे. आज सचिन केवणे यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. राऊंड विकेट. यावेळेस इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव इकडे मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 2. सुरुवात थोडीशी अडकळत पाहायला मिळते. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षी फक्त डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहिली आणि यावर्षी काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला आले आणि सर्वच ग्रामीण शहरी विभागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते बदलापूर प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. कौतुक करावं तितकं कमी आहे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. सध्या पहिली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच गावदेवी स्टार्स वर्सेस के वॉरियर्स. एका बाजूला संभाजी शिंदे, दिनेश भुईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल के वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्टार्स अजय जमदरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहणार आहात. यश कडाव सध्या तरी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. हो बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट.
फटका पाहायला मिळतो तोपर्यंत डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आले. सध्या शांत खेळ, सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले. अगदी आपण पाहतोय एका धावेने डावाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात सलामीवीर फलंदाज, ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा वडनेरे रिव्हेंजर्स संघाला आहेत. कल्पेश कुलकर्णी आणि त्याच्या साथीनं मोहम्मद. हो, पुढे सरसावले, चांगला बॉल आणि ते फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी होती यष्टी रक्षकाकडे, परंतु शेवट देखील गुड गेलाय. मी तर म्हणेन यश कडवणे षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना वडनेरे रिव्हेंजर्स संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 4 वरती. षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो या फक्त केवळ 4 धावा. पहिला बॉल या ठिकाणी जरूर या डावातील आपण पाहतोय 6 वाजून 32 मिनिटांनी पडलेला आहे आणि बरोबर 6 वाजून 37 मिनिटं या ठिकाणी होत आहेत. म्हणजे अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं गेलेलं आहे. लक्षात असू द्या, आमचे ऑफिशियल स्कोरर अत्यंत इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. रोहित पिसेकर बॉलिंग ट्रॅक वरती, वांगणे एक्सप्रेस जो खेळाडू सध्या आपण पाहतो ग्रीवा 11 या संघाचा आयकॉन आहे, तो सचिन खेवणे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 52 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश कुलकर्णी. पहिलाच बॉल सचिन खेवणेचा आपण पाहतोय. अंपायर सिग्नल वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, परंतु दिशा खराब पाहायला मिळाली आहे आणि एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळेल 1. बॅटिंग करत असताना आपण पाहतो वडनेरे रिव्हेंजर्स सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर राहुलभाई वडनेरे संघ मालक अभिषेकजी वडनेरे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. कारण सध्या आपण पाहतो 24 बॉल 52 धावांची गरज आहे. संघ थोडस अडचणीत. पहिलं षटक यश कडवणे दमदाररीत्या हाताळलं. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला, प्रभावशाली ती गोलंदाजी आपण पाहिली यश कडवची. आणि आता लगेच सचिन केवडे आणखीन एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न. अंपायर समजाकडे वळतायत तरुण डेईसर. व्हाईट बॉल. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं, परंतु अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा मिळेल. दिशेपासून थोडीशी भरकटा सचिन. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी एक जलद गती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दिशा खराब पाहायला मिळतीये, परंतु सध्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा नियंत्रण मिळवलंय, कंट्रोल करत असताना आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल आणि समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा जरूर प्रयत्न होता. एकही धाव तिकडे मिळणार नाहीये. सध्या आपण पाहतोय जबरदस्त पहिला सामना. 55 धावा पूर्वार्धामध्ये बनवण्यात आल्या. 56 धावांचं टार्गेट, परंतु सलामीची जोडी पूर्णपणे थोडीशी निराश पाहायला मिळते. अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये वडनेरे रिव्हेंजर्स असं तरी आता सध्या मैदानावरती वाटतंय. आणखीन एक बॉल यावेळेस वाईड पाहायला मिळेल. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी आपण पाहतोय. सचिन खेवणे पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट. वाईड टाकल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि आणखीन एक वाईड बॉल. या षटकातील एकंदरीत 3रा बॉल खराब पाहायला मिळतोय. दिशा खराब तर दशा व्हायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. हो, यावेळेस फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक कल्पेश कुलकर्णीच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय. BPL षटकार.
7व्या बॉल वरती सध्या आपण पाहतो या कल्पेश कुलकर्णी यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न साईडला डीप मध्ये बॉल चालू क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल धाव सेकंडचा कॉल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. सध्या धावा बनवावा लागणार आहेत. सचिन केवण्याच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार धावांना गती मिळवून देईल. सध्या वंडर रिव्हेंजर्स संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दिलीप दादा भैकर, हर्षद दादा भैकर आणि अमोल दादा भैकर यांचा संघ ग्रीवा 11 मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिलं षटक दमदार पाहायला मिळालं. सध्या गोलंदाज सचिन केवणे त्याच्या अगेन्स्ट धावा येत आहेत. 3 बॉल खराब आल्यानंतर आलेला षटकार धावांना गती मिळतीये. आणखीन आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू सध्या या ठिकाणी फसवतोय बॅटर्स कल्पेश कुलकर्णीला. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक आपण पाहतोय डॉट बॉल. संघाची धावा संख्या धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 15 रन्स 15 धावा. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतात. मयूर आलेत, राजगड गेलेत, माफ करा, तिकडे चेंडूला गॅदर करतात. एक टप्पा अखेर तोपर्यंत धावा फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाली. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावा संख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिल्या फक्त केवळ 4 धावा होत्या आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 12 म्हणजे 8.00च्या सरासरीने धावा बनलेत. स्कोर कार्ड वरती वडणारे रिव्हेंजर संघाची बिनबाद 16. अठरा बॉल आणि आता 40 धावांची गरज आहे. या षटकानंतर आपण या ठिकाणी आपले टॉवर्स सुद्धा ऑन करणार आहोत. लक्षात घ्या, ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने आलेली आहे. हे षटक थोडस स्पीडली हाताळलं जाईल, लक्षात घ्या. ऑफिशियल आपण देखील याची काळजी घ्या. चला, तिसरे षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. 18 बॉल 40 धावांची गरज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतात, एन्जॉय करतायत आणि पहिला सामना आजच्या दिवस रात्र फॉर्मॅट मधून एका बाजूला वंडेर रिव्हेंजर्स तर दुसऱ्या बाजूला ग्रीवा 11 या 2 मातब्बर टीम मध्ये चालू असलेली ही अतितटीची लढत. सुरुवातीला 2 षटकांमध्ये धावा 16 आहेत. या ठिकाणी पहिलाच बॉल हा पॅम्पूल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन खाऊ कॉर्नर फेज मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे कल्पेश कुलकर्णीचा आणखीन एक धमाकेदार षटकार. फुल टॉस बॉल आणखीन एक गॅप मधून काढलाय. मिड विकेटला आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत चाललाय. धावा मिळतील 4. अगोदर या ठिकाणी ताकद, त्यानंतर नजाकत. सध्या आता टॉप गिअरची बॅटिंग चालू आहे आणि इथून गिअर चेंज केलाय वडनेर रिव्हेंजर्स संघाने. 18 बॉल 40 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅच मध्ये आपण पाहतोय 13.33च्या सरासरीने आस्किंग रन रेट पाहायला मिळेल. हे रन रेट वाढलं होतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, परंतु आता तिथे भर काढण्याचा प्रयत्न बॅटर कल्पेश कुलकर्णी करतात. टॉम नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या दिशेने प्रचंड वारा आहे त्याच दिशेने फटकेबाजी पाहायला मिळते. म्हटलं जातं ना, जिकडे वारा तिकडे समारा. धावा जरूर बनतील.
सध्या तरी आपण पाहतोय 10 का दम दाखवत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 वरती. येणारे 16 बॉल विजयासाठी 30 धावांची गरज. 16 बॉल 30 धावा. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. एका बाजूला आपण पाहतोय कल्पेश कुलकर्णी, दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय मोहम्मद बुबेरी. नामांकित खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणखीन एक बॉल बॅट अंपायरच्या मधोमध आणि त्याला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केली हवाई सफर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. फार कठीण होणार आहे. ज्या खेळाडूने सुरुवातीला 2 षटकांमध्ये शांत पद्धतीने शांत डोक्याने खेळ केला त्याला माहिती आहे कधी शांत राहायचंय आणि कधी आपल्या नावाची दहशत करायची आहे. आणि सध्या ती दहशत आता पाहायला मिळते वडनेर रिव्हेंजर्सच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय सलामीवीर खेळाडू, चौकार षटकारांची भाषा बोलणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर एंडलाय. आता ग्रेवा 11 संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी अक्षरशः भाग पाडलाय. संघाची धावसंख्या 6 ने फ्लाय होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 32 धावा 32. या षटकानंतर आपण टॉबर्स सुद्धा ऑन करणार आहोत. लक्षात घ्या लवकरात लवकर आपण हे षटक या ठिकाणी कंप्लीट करू आणि अंडर फ्लड लाईट्स या ठिकाणी तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल. ओ लाईन खराब. स्पष्ट दबाव गोलंदाज राज गडगेवरती जाणवतोय. सुरुवातीला 2 षटकामध्ये ड्रायव्हिंग सीट वरती या मॅच वरती ग्रीवा 11 होतं, परंतु आता या मॅच मध्ये पुनरागमन केलंय ते वडनेर रिव्हेंजर्सच्या संघाने. फुल टॉस बॉल संधी होती ऑन साइडला टर्न केलाय. एक सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल. थोडस फंबल आणि धावा मिळतील 2. कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये अगदी पुन्हा एकदा अंडर प्रेशर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक गोलंदाज सर्वांवरती स्पष्ट दबाव जाणवतोय ग्रीवा 11 संघाच्या. अगदी आपण पाहतो जिकडे 1 धाव होणं कठीण होतं तिकडे धावा बनल्या 2 आणि सध्या स्ट्राईक ज्या फलंदाजाला हवी होती त्याला मिळाली स्ट्राईक. कल्पेश कुलकर्णी डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा आहेत. 35 धावा आहेत. माफ करा 56 धावांचं टार्गेट. अजून 21 धावांची गरज. येणारे 13 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज. लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. सध्या आपण पाहतो प्रेशर जितकं खेळाडूंचं वाढलेलं आहे तितकं प्रेशर या ठिकाणी वडनेर रिव्हेंजर्सचे मेंटॉर सचिन धुळे यांचं देखील वाढलेलं आहे. 13 बॉल 20 ची गरज. आणखीन एक बॉल. लाईन चेक केली जाते. पंच शहानिशा करतात. एक्झॅक्टली गार्ड लाईनच्या बाहेर चेंडू पडलाय की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर हा डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल. धावा इथे मिळतील. एक्स्ट्राच्या रूपानं आणखीन एक ऍड होतीये. हो यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवट गोड केलाय गोलंदाज राज गडगेने. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय जो संघ सुरुवातीला 2 षटकामध्ये ट्रॅफिक मध्ये अडकला होता त्या संघाला ट्रॅफिक मधून बाहेर काढण्याचं काम कल्पेश कुलकर्णीने केलेलं आहे. सध्या जाऊन पोहोचलाय 12.33 च्या सरासरीने. धावा धावफलकावरती 37. येणारे 12 बॉल विजयासाठी गरज असेल ती 19 धावांची. चला लाईट्स ऑन करा. लाईट मधला विनंती राहील. बदलापूर सिटी मध्ये उत्साह आणला. शैले दादा फाउंडेशनचा साथ.
धन्यवाद डीजे बीबी साऊंड्स. 12 बॉल आणि 19 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच. एका बाजूला ग्रीवा 11 तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय वडनेरे रिव्हेंजर्स. प्रत्येक षटकारासाठी वडनेरे रिव्हेंजर्सचे या ठिकाणी आपण पाहतोय संघ मालक असतील अक्षयजी वडनेरे यांच्याकडून देखील एका षटकारासाठी रेड बुलची व्यवस्था या ठिकाणी बॅटर्ससाठी करण्यात आलेली आहे. जितके षटकार तितके रेड बुल, जितके विकेट्स तितके तुम्हाला क्लाउड9 एनर्जी ड्रिंक. संघ मालक भरपूर खुश आहेत. अक्षय वडनेरे असतील, राहुल वडनेरे असतील, अभिषेक वडनेरे, सर्वांचं विशेष कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 19 धावांची गरज. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होतीये आणि संघाचा तारणहार गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. वांगणे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज सचिन केवणे, संघाचा आयकॉन खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच तुम्हाला अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन, स्ट्राईक एंडला मोहम्मद. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला गॅप मधून. एक धाव कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. गोलंदाज मेहनत करतायत, त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं जाते आणि सध्या आपण पाहतोय कमाल करावी लागेल. फिल्डिंग मध्ये देखील ती ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय चालाकी दाखवावी लागणार आहे सध्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. 12 बॉल 19 ची गरज असताना आपण पाहतोय पहिला बॉल वरती आल्या 2 धावा. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अद्यापपर्यंत या डावामध्ये सचिन केवणेचा हा 4था बॉल आपल्याला अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळतोय. ज्या सचिन केवणेने ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ढवळेपाडा संघाला अगदी आपण पाहतो उंच शिखरावरती नेलेले तो खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय गती कमी केली आहे. चॉप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अंपायर सिग्नल OUT. फलंदाज बाद. पाहतोय कमबॅक करावा लागणार या मॅच मध्ये. जबरदस्त प्रयत्न चालू आहे दोन्ही संघांकडून आणि कोणता संघ या मॅच मध्ये विजय होईल, पहिली विजयाची पताका या क्रीडानगरीमध्ये कोण मिरवेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचा ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडा संकुलामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम शैलेश दादा वडनेरे फाउंडेशनच्या वतीने आपण पाहतोय बदलापूर प्रीमियर लीगचा थरार. 12 बॉल 19 धावांची गरज होती. सध्या गोलंदाज सचिन केवणे तयार. राऊंड विकेटने यॉर्कर बॉल. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. फलंदाज आपण पाहतोय स्पॉट कडे पाहत बसलेत. आणखीन एक डॉट बॉल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आराम भूबेरे दाखल झालाय. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय टर्निंग पॉइंट षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. जर कदाचित या षटकामध्ये धावा कमी आल्या ना तर पुन्हा एकदा ग्रीवा 11 संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल यात मात्र शंका नाही आहे. वाईड बॉल आल्यानंतर केलेली कमाल. एक विकेट मिळवली. डॉट बॉल. हो, पुन्हा एकदा गती कमी केली आहे. आणखीन एक आपण पाहतोय ब्लाइंड स्ट्रोक प्ले अँड मिस. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. सध्या आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि उर्वरित 8 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची गरज.
8 बॉल 16 धावांची गरज. कोलबा टप्प्याचा बॉल ऑन साईडला खोदून काढलाय. एक सिंगल मिळाली आहे. सध्या आपण पाहतोय मैदानावरती जबरदस्त कामगिरी. अद्यापपर्यंत 4च धावा खर्च केलेत. सचिन केवणे ढवळेपाडा संघाचा बायकरमान खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अगदी आपण पाहतो ज्यांनी सेंट्रल रेल्वे कडून खेळत असताना देखील एक बाईक आपल्या नावावरती केलेली आहे असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आयकॉन म्हणून उभा आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 15 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती जर चौकार षटकार आला ना तर कमबॅक करेल वडनेरे रिव्हेंजर्स. हो यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बीपीएल मधील आणखी एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज. जबरदस्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बैंतीची पराकाष्ठा सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. म्हटलं जातं ना जिद्द चिकाटी मेहनत ही जर तुमच्या अंगी असेल ना तर खरं तर तो तुम्हाला कर्तृत्ववान बनवेल. आणि सध्या ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये करतोय कल्पेश कुलकर्णी. एक हाती किल्ला लढवत असताना टीम वडनेरे रिव्हेंजर्स साठी 6 बॉल 9 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना बॅलन्स आहे. शेवटच्या षटकामध्ये असा गोलंदाज वापरावा लागेल जेणेकरून त्याच्याकडून या 9 धावा रोखल्या जातील. स्लॉगरचं षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जबाबदारी ढकलणं सोपं आहे परंतु जबाबदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरला समजत असतो. सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधव आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाचा खेळाडू आहे परंतु आज ग्रीवा 11 या संघासाठी त्याला कामगिरी करायची आहे. 6 बॉल मध्ये 9 धावा त्याला वाचवायचे. ही भूमिका या ठिकाणी त्याला बजवायची आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज राम. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनला इथे मात्र बीट करत लॉंग ऑफला क्लिअर केली आहे. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. नेहमी म्हणतो ना की सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो. अगदी आपण पाहतो दिवस रात्र मेहनत करणारा खेळाडू सध्या आयकॉन बनलेला आहे. आज उमर 11 गोरेगाव संघातून खेळणारा खेळाडू आपण पाहतोय आराम बोबेरे. वडनेरे रिव्हेंजर्स संघासाठी आपण पाहतोय तारणहार बनतोय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी गोलंदाज मयूर जाधवचं भव्य स्वागत केलंय. त्यानंतर घेतलेल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 6 बॉल 9 धावांची गरज होती. स्कोर इज इक्वल. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. 4 बॉल 1 धावेची गरज या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो ग्रीवा 11 संघाचा गोलंदाज राज गडगे थोडस महागडा ठरला. 21 धावा ज्याने खर्च केला. जवळ सीझन 2 मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून राज गडगेकडे पाहिलं. 21,000 पॉइंट्स मध्ये त्याला खरेदी केलं होतं दिलीप दादा बैकर, हर्षद दादा बैकर आणि अमोल दादा बैकरांनी. परंतु पूर्णपणे निराश केले. परंतु हरकत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हार्ड लक ग्रीवा 11 विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वडनेरे रिव्हेंजर्स संघाने पहिल्या मॅच वरती पकड मजबूत केली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सामनावीर ज्याने अप्रतिम खेळ केलेला आहे. संघ अडचणीत असताना संघाच्या हाकेला धावलेला खेळाडू ज्याने मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. वडनेरे रिव्हेंजर्स संघाचा सलामीवीर खेळाडू कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला आपण मानवमाशिव के कल्पेश कुलकर्णीला, अभिषेक वडनरे, राहुलजी वडनरे, सध्या आपण पाहतोय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी पुन्हा एकदा क्रीडानगरीच्या आतमध्ये त्यांचे आगमन होत